तर नमस्कार भावांनो, आज एक आपण नवीन गेम खेळणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा एक गेम इंडियन डेव्हलपरनं काढलेला आहे. तर या गेमचं नाव आहे माया एक असते. तर आज आपण हा गेममध्ये स्किप करणार आहोत. तर बघूया हे गेम प्ले. किस रास्ते से चल रहे हो? तुम्हें सीधा सीधा हाईवे नहीं दिखता क्या? उसमें कितना ट्रैफिक होता, 4 घंटे लगते। यहाँ 1.5 घंटे में घर पहुँच जाएंगे। बस 2 गाने सुनो तुम और आबादी वाली जगह आ जाएगी। भाई गाड़ी मोड़ लो यार, इस रास्ते पे मुझे बहुत डर लग रहा है। ठीक है, फिर बजाओ गुमनाम है कोई वाला गाना। भाई तुम लोगों को मैंने बताया था इस रास्ते में एक हवेली पड़ती है, बड़ी सुनसान हवेली पड़ती है। तर भावांनो, या गेम मध्ये आपल्याला पहिल्यांदा मायाची स्टोरी आणि लोकांच्या मनातील थोडंसं उसके पति को तो पता नहीं कहाँ चला गया वो, लेकिन उस माया नाम की औरत को मार दिया। अब वो पिशाची बन के जो भी ये हवेली से निकलता है उसको मार देती है, लेकिन तुम लोग नहीं मानते हो। अगर ऐसा है तो माया के साथ तो बहुत गलत हुआ। अगर यार इस रास्ते से चले तो बहुत गलत होगा हम लोगों के साथ भाई। सुनसान रास्ता, आधी रात, भूतिया हवेली और गुमनाम है कोई गाना। क्या गजब का कॉम्बिनेशन है। जल्दी तुम अपना मुंह बंद रखो, तुम्हें तो बस मजाक ही सूझता है। रब्बा जल्दी चलो यार, इस हवेली के सामने ही गाड़ी रोकनी थी तुमको। ये मजाक का समय नहीं है भाई। लगता है गाड़ी पंचर हो गई, करके देखना पड़ेगा। गाड़ी सच में पंचर हो गई है, टायर बदलना पड़ेगा। इसे बदलने में थोड़ा समय लगेगा। सब लोग नीचे उतरो। मैं नहीं उतरूंगा। चुपचाप नीचे उतर के मेरी टायर बदलने में मदद करो। भाई जैक हवेली के पास ईंटें पड़ी हुई हैं। क्या ईंटें लेके आए? अमन चलो। अरे उधर मत जाओ, इधर ही कुछ देख लेते हैं ना। तुम अपना मुंह बंद रखो, हर बात पे डरते हो। जाओ 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 जाओ। मैंने मना किया था उधर मत जाना, अब पकड़ लिया तुमको, अब क्या करूंगा मैं। अरे वो मजाकिया है, हो सकता है हम लोग को डर आ रहा हो। अमित, तुम गाड़ी के पास रुको, मैं और अमन देख के आते हैं क्या बात है। मजाक कर रहा होगा तो 2 लगाएंगे उसे। मैंने क्या बात? एक कभी मजाक नहीं किया, जरूर कोई असली खतरा है, मुझे जाना होगा। हम सब देखो। तर भावना आपले दोस्त इथे अडकलेत. तर इथे एक ताला दिसतो. या ताल्याची चावी आपल्याला ह्या महलमध्ये. तर भावना ह्या आपल्या महलमध्ये आपण आलो. इथं आपल्याला पहिल्यांदा क्लू सापडायचे आणि त्याच्यानंतर ह्या पेटा चेक करून आपल्याला इथं तस्वीराचे फोटो सापडायचे आणि तिथं तस्वीराचे फोटो लावायचे त्या जागेवर. त्यानंतर आपल्याला या महलातली चावी सापडून आपल्याला तर बघू पहिल्यांदा आपल्याला क्लू सापडतो. त्यानंतर माया पिचासने इकडे येत असते. त्याच्या वाचत आपल्याला तो क्लू सापडायचा. तर आपल्याला भावना क्लू सापडला आहे. तर आपल्याला फोटो आणून लावायचे तिथं. तर ह्या पत्रामध्ये भावानं मायाची स्टोरी लिहिली, तिला त्याच्या देवावरनं मारलेलं असतं आणि त्याच्यानंतर ती भूत बनलेली असते. तर आपल्याला क्लू सापडला. आता आपण फोटो बिटो काय सापडते का बघू. आपल्याला ह्या पेटीत काय नव्हतं. ह्या पेटीत इथे आपल्याला फोटो सापडला आहे तस्वीरचा. तर आपल्याला हे तिथं लावायचं आणि तिथं लावल्यानंतर माया आपल्या मागं लागते. तर हे फोटो लावलं भावानं, माया आली. आपल्याला पटकन जाऊन कुठेतरी लपवं लागेल. मग इथं फोटो लावल्यानंतर माया पळतच येते. भावानं माया आलेली आहे. आपण इथं लपून बसलो. माया जाऊस तर आपण थोडं इथं वेट करू. भावांनो, आपल्याला इथल्या सगळ्या खोल्या थोड्या एस्केप करायच्या. त्यानंतर तिथं फोटो सगळे लावल्यानंतर माया गेली. आता आपण थोडं एस्केप करू इथं. त्याच्यानंतर आपल्याला चावी सापडल्यानंतर आपण इथून या गेममधून एस्केप करून आपल्या मित्रांना बाहेर काढून आपण जाऊ शकतो. जर बघू ह्या डब्यामध्ये काय आहे का बघू. माया पुढं चालली आहे. आपल्याला इथं काही फोडायचं नाही. फोडलं तर माया आपल्या मागच येते नंतर लगेच. तर भावना इथं काय नव्हतं. इथं चेक करू आपण थोडं. तर ह्या डब्यात पण सापडा नाही नेमकं काय. स्टॅमिना एक कमी होते सारखंच. तर या स्टॅमिनाचं आपल्याला ध्यान ठेवावं लागेल. आणि माया
छान लपून लपून आपल्याला वस्तू शोधावं लागतं. तर माया तिकडे गेली भावना. तर ह्या खोलीमध्ये काय सापडतं का बघू आपण. इथं पण काय ना भावना. पण भावना मला एक कळत नाही, आपण इथून आतमध्ये रूममध्ये गेल्यावर माया आल्यावर तिला टॉर्चमधून आपल्याला दिसत नाहीत का, दिसतं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर ह्या खोलीत काय आहे का नाही ते आपण बघायला. तर आपल्याला काहीतरी सापडलं पाहिजे मायाच्या लपत लपत. तर ह्याच्यामध्ये इथं पण काय नाही. इकडल्या ड्रॉवरमध्ये काय आहे का बघू आपण. ह्या ड्रॉवरमध्ये पण काय नाही, आपल्याला काहीच सापडणार नाही. इथं कवटे आहे. नेमकं माया कवटीसोबत खेळत असेल काय काय म्हणून. हे गेम तर थोडं मला इंटरेस्टिंग वाटायला. इंडियन डेव्हलपरनं बनवलं आहे, थोडं भारी वाटतं गेम. आपल्याला भावना दुसरा पण तस्वीरचा तुकडा सापडलाय. तर हे आपण तिथं लावते आधी तर चेक करू काय सापडतंय का. तर आपल्याला तस्वीरचा तुकडा लावायला जायचं आता. हे लावल्यानंतर माहिती त्याच्या आधी आपण थोडा स्टॅमिना फुल करू. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला माया यायला पळायला येतं आणि कुठंतरी आपण जाऊन लपू. तर कोण माया यायली वाटतं. तर आपण इथं आता तस्वीरचा तुकडा लावू. माया इथे पळत आपण जाऊन लपावं लागतं. तर एकूण माया आलेली आहे. तर भावना आपल्याला लपायचं लवकर. आता इथं आपलं कोण चुकून भांड फुटलंय, ते जिकडं भांड फुटून तिकडं माया पळतच येते. आपल्याला शोधायचं, त्यानंतर आपल्याला की भेटेल तिथून नंतर आपल्याला बाहेर काढायचं आणि आपल्या मित्रांना सोडवायचं आहे. आपल्याला जायचं. या गेमचं बॅकग्राऊंड म्युझिक खूपच खतरनाक आहे, मला भीव वाटायला. तर आता 12 वाजलेत. 12 ते 3च्या दरम्यान माया कोणाला मारत म्हणजे एकदा जरी मेलो आपण तर आपल्याला एखादा चान्स भेटेल. तर माया पुढे चालली. आपल्याला आणि ग्लू सापडायचे तिथं. तर बघू काय सापडतं काय. माया गेलो आपण इकडल्या कॉलला थोडं एस्केप करू आणि त्याच्यानंतर आपण या खोलीच्या बाहेर पडायचा प्रयत्न करू थोडाफार तरी. तर या गेम प्लेमध्ये आपण फुल एफर्ट देऊ आपला. बघू आपण हे गेम प्ले स्किप करू शकतोय का नाही. तर एकदम माया आपल्याला शोधायला लागली. आपल्याला तस्वीरचे तुकडे शोधायचे. तर भावना इकडे माया गेली. आपण आता इकडे एस्केप करू शकतो. थोडी माया पुढे गेल्यानंतर आपण इथं शोधू शकतो. तर हे ड्रॉवर आपण चेक केलेलं नाही, थोडे ड्रॉवर चेक करून घेऊ तर काय सापडतंय का आपल्याला. तर या ड्रॉवर मध्ये तर काय सापडणं गेले आपल्याला. तर भावना आपल्याला इथं चावी सापडली आणि ते एक लेटर सापडले. तर देर इज हायडन रूम विच इथं ओपन, म्हणजे हायडन रूम आपल्याला शोधायची. तर चावी घेऊन आपण त्या हायडन रूम मध्ये काय सापडते का बघायला जायचं. त्याआधी इथे चेक करत करत जाऊ आपण मायापासून वाचवत. मायाला आवाज होऊ द्यायचा नाही, नाहीतर आपल्याला या गेममध्ये एस्केप करायसाठी चान्स कमी होते ना आपले. तर इथं आवाज करायचा नाही आपल्याला. भावना थोडं कडून जाऊ आपण. ओके आपण आलेलो आहे तिथून. इथं हो भावना हत्तेरी मग आपण लपायलेलो पण वाहन आपल्याला कमलानं मारलंय. डरावणी एकदम खतरनाक गेम आहे. तर आपल्याला इथे चान्स भेटला म्हणजे कमला आपल्याला 12 ते 3च्या दरम्यान मारत नाही. त्यामुळे एक चान्स भेटला तर आपण परत आपल्याला हायडन रूमची चावी हुडकावं लागेल. तर इथे एक कोड आहे भावना. कोड आपण देणार ठेवू X8X6X6. या कोडने एक टाल आहे पलीकडल्या रूममध्ये, ते आपण खोलून बघू.
त्याच्यात आपण इकडले रूम एस्केप करत करत जाऊ. तर आपला स्टॅमिना कमी झाला आहे. तर इकडं माया यायली वाटतं, आपण इकडून थोडं चेक करत जाऊ. तर भाऊन इकडं माया चालली, आपण आता इकडलं एस्केप करू शकतो. मायावर थोडं आपल्याला ध्यान ठेवावं लागणार आहे. इथं आपण लपू शकतो भावांनो. तर माया इकडे इथे यायली. तर भावांनो माया गेली आता. तर आपण थोडं चेक करू आणि एस्केप करायचा प्रयत्न करू. गेम प्ले इंडियन डेव्हलपरनं काढला म्हणून मला तर हा गेम प्ले आवडला. तुम्हाला आवडला काही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तर भाऊन आपल्याला इथल्या रूममध्ये कुठंतरी स्टॅमिनाचा लय प्रॉब्लेम आहे या गेममध्ये. आपल्याला स्टॅमिना वाढवून थोडं माया आली आणि स्टॅमिना नसलं तर आपण परत एकदा मरू शकतो. तर माया खतरनाकच घुंगरू वाजवतच पळते ते नुसती. एक कवटीच्या रूममध्ये आपण परत तिथंच भुलभुलयासारखंच फिरून यायला लागलो. काही दुसरी रूम आहे का, कारण इथं मायानं चाल बिचवलं आहे. आपल्याला फोडायचं नाही, नाहीतर माया परत आपल्याला वापस येईल. तर भावांनो माया कुठे गेली आपल्याला बघावं लागणार आधी. तर इकडं आपण चेक करून येतो. वरचं माया इकडे गेली. तर या ड्रॉवरमध्ये पण काय नाही. तरी खोली आपण अरे इथं काय आहे नेमकं. इकडे हे दरवाजा लाव पहिल्यांदा. अरे इथं काय मायाचं खेळलो ना, म्हणजे माया ही त्याच्या लेकराला असले नाही इतक्या डरावणे खेळून देत नसून खेळाय त्या लेकराला. नेमकी दुसरं कोणाच तरी असेल. मला वाटलं ते स्वतःच्या मुलाला असलं खेळून खेळते काही नसन. ते स्वतःच्या लेकराला तर देऊ शकत नाही इतकं डरावणं खेळून ते. बरं जाऊ द्या. मला वाटलं पहिल्यांदा मायाचंच लेकरू काय की तिथं. बरं नाही, ते इथल्या ड्रॉवरमध्ये चेक करू आपण. तर इथे एक आपल्याला तुकडा सापडला तस्वीरचा. इकडे चेक करू आपण. तर इथं आपण चेक केलं नव्हतं. ही रूम आपण आलतो का नाही तर ध्यानात परत एकदा चेक करू काय सापडते का बघू आपल्याला. मला वाटतं ह्या रूममधून मी गेलतो, त्यामुळे इथं एक सापडला आपल्याला तुकडा. तर आपल्याकडे 2 तुकडे तिथे एक होता आणि इथे एक होता. हे नंतर घेऊ आपण. ह्याच्या आधी आपण सगळं थोडं सामान सापडून ठेवून त्याच्यानंतर एकदम लावू. तर इथं फुटून भावून आपल्याकडून माया पडते आणि थोडं आपण कडनं जाऊ. मी इथं चेक करू. तर भावून आपल्याला इथं ते कोड टाकायचं होतं त्याच्या आधी. इथं तर व्हील सापडलं आपल्याला. इथं व्हील लावू शकतो आपण. तर बघू आधी ह्यातमध्ये काय आहे का. तर इथं केरोसिनचा डब्बा आहे. ह्याचं काय काम आहे मला माहीत नाही. अरे चुकून फुटलं आपल्याकडून भावून माया येतच असणार आहे. आता आपण इथं लपवतो वरचं. त्या केरोसिन डब्याचा उपयोग मला आणि माहीत नाही. तर बघू ह्या गेम प्लेमध्ये आपण आता त्याला उचलू शकत नाही, पण आपल्याला त्याची जरूरत पडेल. बघू त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये व्हील पण आहे. मग व्हील टाकल्यावर आपण बघू ते उचला येते का, नाहीतर पुढं आपल्याला त्या गेममध्ये त्याचा उपयोग पडेल. तर बघू माया गेलेले भावून आता. तर चला ही व्हील आपल्याला लावायची तिथं. तर भाऊन इथं वेल लावल्या माया येत असून त्याच्या आधी आपल्याला मध्ये शिरू आपण डायरेक्ट इथं. इथं एक नवीन कोड आहे, ते मागाचाच कोड आहे. तर आपल्याला इथं लपायला जागा आहे. माया येईन त्याच्या आधी आपण इथं लपू थोडंफार. तर भाऊन आपल्याला गेम एस्केप करायचा. तर मी ह्यो गेम एस्केप करीन का ना, तर आपल्याला ह्यो गेम एस्केप करायचा. इंडियन डेव्हलपरनं दिलेला गेम आहे. मला काफी इंटरेस्टिंग हॉरर वाटलं. एकदम भारी गेम आहे.
तर त्या ड्रॉवरमध्ये काय नाही आपण चेक केले तर चालला आपल्याला तिथे 2 तस्वीरचे तुकडे सापडले होते तर ते आपल्याला लावायचे. ट्राईंग टू गेस युअर लोकेशन फ्रॉम व्हॉइस. आपल्याला आवाजावरून त्याचे लोकेशन ओळखावं लागणार नाही तर माया आपल्याला येऊन मारून टाकेल. तर माया खतरनाक आहे. तर ह्याच्या आधी आपण ग्रेनीचा गेम खेळलो होतो पण त्याच्यामध्ये आपण तो एस्केप करू शकलो नाही. पण हा गेम बघू आपण एस्केप करतोय का नाही. ग्रेनीचा व्हिडिओ येईन भावनेनंतर आपल्या चॅनलवर एस्केप केलेला तर आपण त्या व्हिडिओमध्ये कार एस्केप करणार आहेत. पहिल्यांदा ह्या गेमचा एस्केप करू आपण. बघू तर इथं आपल्याला कुठतरी ड्रॉवरमध्ये सापडले होते तस्वीरचे तुकडे. तर इथं तस्वीरचा तुकडा भावना इथं आहे. तर इथं तस्वीरचा तुकडा आपण घेतला. घेऊ आपण येऊन लावायला जाऊ. तर बायांनो माया आली इथं. आपण थोडं लपू इथं. माया जाऊस तर वेट करू तिचा आणि त्याच्यानंतर आपण हा तुकडा लावू. त्याच्यानंतर एक तुकडा आपल्याला ते पण माहिती आहे त्या ड्रॉवरमध्ये तो नेल्यानंतर आपल्याला बघू त्या हिडन रूममध्ये काही गोष्ट आहे का नाही. तिथं काहीतरी सापडल्यानंतर आपण तिथं आपल्याला चावी भेटेल. त्याच्यानंतर आपण ह्या मॉलमधून बाहेर एस्केप करू आणि त्याच्यानंतर आपल्याला मित्राला सोडवायचे तिथं. तर आपलं ह्या गेममध्ये नाव आहे अमित. तर या मायाची स्टोरी अशी होती. हे मायाचा नवरा या मॉलमधून तिला सोडून गेलेला असतो आणि त्याच्यानंतर तर भावना इथं आपण तो मागाचा कोड टाकू. तो कोड काहीतरी आय थिंक X6 असं काहीतरी होतं. बघू ट्राय करून आपण तुक्का लागतंय का. तर वाहन उघडलं. ह्याच्यामध्ये एक तस्वीरचा तुकडा आहे. तर आपल्याला तस्वीरचे तुकडे तर सापडले तर आपल्याला फक्त स्टॅमिना वाचून तिथं लावायचं. तर मायाची स्टोरी सांगत होतो. ते त्याचा नवरा या मालामधून तिला सोडून गेल्यानंतर तिचं देवर ह्या मालावर कब्जा करण्यासाठी तिला मारून टाकते आणि ते मारून इथं आपण साऊंड करायचं नाही. तिला मारून टाकल्यानंतर ती एक भूत बनते. तर इथं साऊंड आपण जाणून बुजून केला आहे कारण की माया इकडं आली की आपण तिकडं तस्वीर लावायला जाऊ शकतो. तर माया तिकडं जाते आता भावांना. नंतर आपण तस्वीर लावू. तर माया गेली. आपण आता तस्वीर लावायला जाऊ शकतो. तर भावांना त्याच्यानंतर देवर मायाला मारून टाकतो. त्याच्यानंतर ती पिचासणी बनते आणि जे कोणी ह्या मेहलाच्या समोरून जाते त्याला मारून टाकते. ते जे कोणी वागेल ते माणसं मारून टाकते. तर आपल्याला तिला मुक्ती पण द्यायची. बघू मुक्ती द्यायचं काय गेममध्ये विषय आहे का नाही. जर मुक्ती द्यायला आली तर आपण तिला मुक्ती पण देऊन टाकू. तो जर बघू हे आपल्याला तुकडा लावायचा आहे. गेम एस्केप करायचा प्रयत्न करू आपण. तर इथं आपण तुकडा लावलाय. माया आली भावना. तर माया येत असेल त्याच्या आधी आपल्या इथे स्टॅमिना संपला. पळावं लागेल आपल्याला भावना. तर इथं कपाट इथं लपू आपण माया जाऊस. तर मला एक कळलं नाही टॉर्च चमकलेल्या मायाला दिसत असं का नसेल काय आपल्याला कळलं नाही. पण माझ्या अंदाजानंतर दिसत असणार आहे त्याला. पण जिकडं आवाज झालाय तिकडं माया जातो. कमजोरीत आपण फायदा होतोय. तर आपल्याला आणि तस्वीरचं तुकडं शोधायचे. तिथं आपल्याला सापडले तिथला आणायला जाऊ पण. तर मायापासून लपून आपल्याला ते इमेजचा तुकडा आणायचा. तर ह्या रूममध्ये आपण इथं बाज पहिल्यांदा पडलेली होती म्हणजे खाली टाकलेले होते पण आता उभे आहे. म्हणजे आपण तिथं लपू शकत होतो पण आता लपू शकत नाही तिथं. तर ह्या रूममध्ये आपण चेक केलेलं होतं. इथं आवाज झाला आपलं कोणचं पण माया येत असून भावना. तर इथं लपलं आपण. माया आली. येतो. तर माया गेली भावांनो. तर इथलं आपल्याला गेले भावांनो माया.
तर इकडे चाललो आपण मग. तर महत्त्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं भावांनो, आपल्या चॅनलला जो तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन गेम प्लेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. आपलं फेसबुकवर पण अकाउंट आहे, तर त्याच्यावर पण फॉलो करून घ्या. आणि इथलं आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि भावांनो आपल्याला सपोर्ट करा. हे आपल्याला इथं तुकडा सापडलाय तर हे लावायचं आपल्याला. तर स्टॅमिना फुल करून घेतला भावांनो आपण. तर माया तिकडे गेलेले असून तर आपल्याला तुकडा लावायला जायचं आहे. तिथं लावल्यानंतर आपले हे तस्वीरचे तुकडे पूर्ण होते. तर बघू आपल्याला रूममध्ये चावी भेटली तर आपण इकडून एस्केप करू लगेच. तर भावांनो हे आपण चित्र लावून टाकले. मला वाटतं आणि काही चित्र लावावं लागतं काय, तर माया येत असून भावांनो इथं आपण स्टॅमिना फुल आहे, आपण पळून जाऊ माया यायच्या आधी. तर इथं लपू भावांनो आपण. माया तिकडे गेल्यानंतर बाहेर जाऊ आपण. तर माया गेली भावांनो. तर एक लास्टचा तस्वीरचा फोटो राहिला. इकडं माया गेली, मायाच्या मागं आपण हळूच जाऊ. तर एकदम हॉरर गेम आहे हे, म्हणजे गेम खेळताना मला भीती वाटली. तर आपल्याला एक आता इमेज फाउंड करायचे. आता आपल्याला इमेज सापडलेली आहे. तर आपल्याला ही इमेज लावायची आता. त्यानंतर माया येतच असणार आहे आपल्याकडे. आपल्याला ह्या गेम मधून आता एस्केप करायचं फक्त. पण मी कोणाचं स्टॅमिनाची थोडी कमजोरी, आपला स्टॅमिना थोडा वाढवावा लागणार आपल्याला. तर इथं आपण भावनो गेम भारी वाटला आपल्याला. मेन डेव्हलपरनं असली भारी गेम काढले की नंबर 1 गेम हॉरर गेम. तर इथं आपण हे तस्वीरचा तुकडा लावला की माया येईन, आपल्याला पळावं लागेल. तर इथं लावून टाकू आपण. माया येत असेल तर आपण थोडं पळू इथे. तिथून आपण जाऊ माया येत असेल तिकडं. त्यामुळे इथं लपू आपण थोडं. माया पलीकडे गेल्यानंतर आपण इथून एस्केप करू. आपण बाहेर जाऊ आपण हवेलीच्या. त्याच्यानंतर आपल्याला त्या मित्रांना सोडवायचे तर त्यांच्या आधीने गेट ओपन करून. तर बघू ह्या गेमचं एंडिंग काय. आपले एस्केप तर होत आले आता. तर माया गेले तर आपण आता डोर ओपन करून बाहेर जाऊ. तर मग 2 मिनिट आपण जाऊ आता. तर भावांनो आपण आता एस्केप करू इथून बाहेर जाऊन. आपल्याला चावी सापडली भावांनो. आता आपल्याला फक्त एस्केप करायचं. इथल्या डोअरमधून आपण जिथून पहिल्या फळीमधून आलं तर तिथून एस्केप केल्यानंतर आपण बाहेर जाऊन आपल्या मित्रांनी सोडू. या डोअरमधून आपल्याला एस्केप करायचं. तर आपण एस्केप केला. आता बघू काय होतं इथून. आता आपण मित्रांनी सोडवायला आलो आता. जल्दी बाहर आओ. तर आपण लोक उघडले भावना. आता बघ काय होतं पुढे. अरे म्हणजे इथं मायाचं शरीर ये आहे. तो माया का शरीर है. तर आपल्याला याला आता मुक्त द्यायचे वाटतं. ये बुरी नहीं थी, इसके साथ बुरा हुआ है. मैंने हवेली में मिट्टी का तेल देखा है. मैं लेके आता हूँ.
गाड़ी में गंगा जल है, उसे जल्दी लेके आओ। इसके शरीर पे छिड़क के कुछ मंत्र पढ़ लेंगे, उस लकड़ी के ढेर पे रख के इसे जला देंगे, इसे भी मुक्ति मिल जाएगी। पागल हो गए हो क्या यार? अरे यार उसको छोड़ो उसके हाल पे यार। अभी जिंदा रहता है तो भाई बाहर निकलो यार। तुम लोग से जितना कहा उतना करो। आपल्याला तो केरोसिनचा डब्बा घेऊन मायाला मुक्ती द्यायची. तर बघू इथं माया यायचं इथं लोक आपण थोडं माया कुठं आपण बघू. तर माया अरे बाप मायाला आपण आपल्याला एखादा चान्स आपल्या जर एक चान्स भेटलाय तर आपल्याला इथं केरोसिनचा डब्बा घेऊन इथून जायचं आहे. इथं आवाज करता आपण थोडं जाऊ. आपल्याला तो केरोसिनचा डब्बा घेऊन तीन नंतर मायाची लाच जाळायची आपल्याला. आणि ते जाळल्यानंतर हा गेम संपला असं मला वाटतंय. तर बघू आपण काय होतं आता गेम मध्ये. तर इथं आपण थोडं लपलोय इथं आवाज केलता म्हणून आपण आपल्याला तो केरोसिनचा डब्बा घ्यायचा. मला माहिती त्या पहिल्या खोलीमध्ये तिथं आपण डब्बा बघितला होता त्याचा उपयोग आपल्याला माहिती नव्हता पण आता आपल्याला कळालं त्याचा उपयोग. म्हणजे गेम मध्ये ठेवलंय म्हणजे आपण का उचलू शकत नव्हतो पण आता उचलू शकतो. म्हणजे त्याचा काहीतरी उपयोग होता तर आपल्याला याचा उपयोग मायाचं शरीर जाण्यासाठी तिला मुक्ती देण्यासाठी आहे. तर आपल्याला बाहेर येऊन एस्केप करायच्या हातून ते लाच जाळायची. तर भावना इथं आपण आवाज केला माया तिकडे येत असेल तर आपण तिथे थांबू. तिकडे गेल्यानंतर आपण एस्केप करूया गेम मध्ये. एक डबा आपण बाहेर घेऊन जाऊ. म्हणून तुम्हाला आपलं गेम प्ले आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की फॉलो करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण करू आता एस्केप इथून. तर भावना आपण एस्केप केलंय. अमित अरे मायाची लाश आहेत. अरे काय झालं? अरे माया आली आता काय काय बघू आपण माया आपल्या मागे लागले. मला वाटते पुढे जाऊन काहीतरी कारण होणार आहे. तर झालं भावनिक कारण येतं आता माया आपल्याला परत मार. अरे काय झालं माया माया कसं काय थांबली तिथं नेमके काय व्हायला त्याला नेमकं एंडिंग काय आहे गेमचं. रब्बा बजरंगबली वो तो पिशाच निकट नहीं आहे. जय बजरंगबली. तर भावना या गेमची एंडिंग मला तर खूप आवडली. एंडिंग काय खतरनाक केली. मला वाटलं इंडियन डेव्हलपरनं गेम बनवली म्हणजे थोडी जरा असं तशी गेम असेल पण नंबर एक एंडिंग तर एकदम नंबर एक केली आहे गेमने. तर बघू आता मायाला मुक्ती द्यायचं काम करायला आम्ही. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार कल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जल्दी गंगा जल डालो और मंत्र पढ़ के आग लगाओ। अबे यार अबे भेड़िया कहाँ से आ गया यार? इस भेड़िए को तर इथं भेड्या भेड्या सब सुख लहे लाईट तुम्हारी वस्तू आपलं बघतो म्हणलं काय आपन तेज समारो तर भूत पिशाच मायाची लाश मित्र मित्रांनी जाऊन टाकली. आता मुक्ती भेटून जाईल मिळाली असं मला वाटतं. संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे तत्पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे। नाम शक्तिभूति सनातनी पुराश्रय गुणमय नारायणी नमोस्तुते। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप। तर भावानं फायनली मायाला मुक्ती भेटली ना आपला गेम
सबस्क्राईब झाला तर फॉलो करा भावांनो, सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मला मुक्त भेटले इथं, म्हणजे फायनली मला मुक्त भेटल्यानंतर ते आपले आभार पण मानते. तर